गाडीच्या कागदपत्रात खोट्या सह्याप्रकरणी फौजदारी गुन्ह्याची मागणी. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे निवेदन. गाड्यांच्या कागदपत्रावर खोट्या सह्या करून शासनाची फसवणूक करणाऱ्या एजंटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले असून दोषी एजंट व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनात इचलकरंजी आरटीओ कार्यालयामार्फत कामे करून देणाऱ्या एजंटांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. काही एजंट अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना भ्रमात टाकतात. याच दरम्यान कागदपत्रात फेरफार करणे, मूळ कागदपत्र न जोडणे, जुन्या मालकांच्या खोट्या सह्या लावणे असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या निवेदनात अशा प्रकारच्या 9 गाड्यांचे तपशीलही सादर करण्यात आले आहेत. संबंधित एजंटावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनाही निलंबित किंवा बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष समीर जमादार इचलकरंजी, अध्यक्ष अजित राजपूत, अलम मोमीन, जीवन कांबळे, अमर पटेल, इक्बाल शेख आणि अक्षय कांबळे यांच्या सह्या आहेत. शासनाने या प्रकरणी तातडीने दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला आहे. MS-51 न्यूज करिता मुबारक शेख.